धन्यवाद. या अधिवेशनासाठी आपण सगळेजण उपस्थित झालोय. आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याची विनंती मी नामदार राधाकृष्ण विखे पाटीलजी यांना करते. बोलो भारत माता की. मागचा नाश्ता झाला आपल्या सगळ्यांचा ना. भारत माता की. वंदे वंदे. माझी उजव्या हाताला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण मागे थोडी जागा आहे, जेवढं पुढच्या लोकांना महत्व आहे मागच्या लोकांना तेवढंच महत्व आहे. त्यामुळे असं काही पुढे येऊन बसलं पाहिजे असं नाही आहे. सर्वांना विनंती आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. आज ज्यांची जयंती आहे तर मासाहेब राजमाता जिजाऊंच्याही स्मृतीला या निमित्ताने मी प्रणाम करतो. आपली युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचे प्रेरणास्रोत महात्मा ज्योतिबा फुले, त्या नगरीत आपण जमलो त्या श्रद्धांनी सबुरीचा संदेश देणारे साईबाबा, त्याचबरोबर त्या अहिल्यानगरमध्ये आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी, आपले संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, आपल्या देशाचं खरं रत्न भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, या सगळ्या महाविभूतींना मी प्रथमतः मनपूर्वक अभिवादन करतो. आज त्या महाविजय आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांच्यामुळे हा महाविजय आपल्याला मिळाला. आपल्या सर्वांचे नेते, लोकप्रिय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष म्हणून अहोरात्र पायाला भेगरी लावून जे संपूर्ण राज्यभर फिरले, जिल्ह्यामध्ये संघटन उत्तम प्रकारे संघटनेत समन्वय केला आणि ज्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी ऊर्जा भरली, अशा आपल्या भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यांची कार्याध्यक्ष म्हणून आता निवड झाली आणि संघटनेची पाळंमुळं ज्यांना माहीत आहेत, राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोदजी तावडे, केंद्रातले आपले मंत्री सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ, तो पंकजाताई मुंडे, आपल्या राज्याचे प्रभारी सन्माननीय शिवप्रकाशजी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मान्य राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदेजी, ज्येष्ठ मंत्री मान्य चंद्रकांत पाटीलजी, मान्य सुधीर मुनगंटीवारजी, आपले माजी मुख्यमंत्री मान्य नारायण राणे साहेब, मान्य अशोकराव चव्हाण साहेब, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे, उदयसिंह महाराज, व्यासपीठावर सर्व उपस्थित प्रदेशचे राज्याचे मंत्री, माजी मंत्री प्रकाशजी जावडेकर साहेब, सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय, प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि ऐतिहासिक अधिवेशनाकरता जमलेले सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने या साईनगरीमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी ज्यांनी हा महाविजय खेचून आणला आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्र येण्याची संधी दिली, ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो
त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही भूमी संतांची आहे. अहिल्यानगरची भूमीला एक ऐतिहासिक वारसा आहे. संपूर्ण देशाला शांततेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराजांचं तीर्थक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींची त्रिशताब्दी आपण साजरी करतो. त्यांचा जन्मभूमी सुद्धा याच जिल्ह्याची आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे ही साईबाबांची भूमी आहे. आणि देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून सहकारी चळवळीचं बीज ज्यांनी रोवलं ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील त्यांची ही भूमी आहे. आज या ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण सर्व आमच्या परिवारामध्ये आलात. या मतदारसंघातील तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे. मी सर्वांच्या वतीने राज्यातून आलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय संपन्न करू शकलो आणि त्यामुळे तो आनंदाचा उत्सव मला वाटतं विजय उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आज देशामध्ये सर्वाधिक सभासद असणारा जगामध्ये सर्वाधिक पक्ष असणारा सदस्य असणारा आपला भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आता यशाचं शिखर गाठलेलं आहे. तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांना बनण्याचा जो सन्मान मिळालेला आहे, जो बहुमान मिळालेला आहे, त्या तमाम भारत पक्षाला त्याचा अभिमान आहे. त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आज विश्वगुरू म्हणून आज आपल्या देशाची ओळख झालेली आहे आणि ती केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे शक्य झाली आणि त्याचा आपल्या सर्वांना गर्व आहे, अभिमान आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं ते देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. आज सर्वात आधी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकण्याचा बहुमान आपल्या पक्षाला मिळाला आणि याचं नेतृत्व माननीय देवेंद्रजींनी केलं आहे. याचा आपल्या सर्वांना साथ अभिमान आहे. प्रत्येक योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेल्या अंत्योदयाचा विचार आपल्या संघटनेच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. ज्या ज्या महायुती सरकारने योजना राबवल्यात, निर्णय केलेत, त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत केल्यामुळेच मित्र हे आपल्याला यश मिळालेलं आहे, हे नाकारून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत खोटा प्रचार करून ज्यांना मतं मिळाली त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. परंतु मला सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की आपण राज्याचे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं. हे सगळ्यात मोठी उपलब्धी आपण करून दाखवलेली आहे. आणि म्हणून आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे, मला वाटतं ही इतिहासामध्ये नोंद होईल. आणि मला पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं किती धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. केवळ साहेब आपल्या नियोजनामुळे, पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि तमाम व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील, इथे शेवटचा बसणारा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे मिळालं प्रचंड यश. मित्र, आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 100% भाजप करून दाखवायचं आहे. हा संकल्प या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे अशी आपल्याला विनंती करतो. कमी कालावधीमध्ये हे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी पक्षाने आमच्यावर दिली. मी सगळ्यांना अतिशय मनपूर्वक विनंती करतो, काही गैरसोय झाली असेल, काही उणिवा राहिल्या असतील, कृपया आपण आम्हाला क्षमा करा. पुढच्या काळामध्ये ते भरून देऊ. परंतु मला आनंद यासाठी आहे की हे महाधिवेशन, महाविजय संकल्प साजरा करण्यासाठी ही संधी
आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा व्यक्त करतो आणि आल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.